नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं प्रभू वैद्यनाथ क्लासेस यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर ज्यांनी कोणी SSC JD 2026चा पेपर दिलेला आहे आणि ते प्रत्येकानं आपापले मार्क चेक केलेले असतीलच आणि ज्यांना कोणाला मार्क चांगलेले असतील आलेले असतील त्यांच्या मनामध्ये एकच शंका आलेली असणं आता ती म्हणजे ह्यावेळी SSC JDचं कट ऑफ किती जाईल आणि SSC JDच्या 2026ला वॅकन्सी वाढणारच का नाहीत. कारण का इथून मागं जे 2019 पासून SSC JDच्या प्रत्येक वर्षी पहिल्यांदा जेवढ्या नोटिफिकेशनमध्ये वॅकन्सी येतात त्याच्यानंतर थोड्याशा 10 नाही तर 15,000 प्रत्येक वर्षी वॅकन्सी वाढतात मित्रांनो. तर आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच शंका आलेली असेल की SSC JD 2026च्या वॅकन्सी वाढणार आहेत का नाहीत. तर मित्रांनो या संदर्भामध्ये मी काय तुम्हाला सांगणार आहे वॅकन्सीचं म्हणजे वाढतील का नाही वाढतील ते फक्त तुम्ही ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओमध्ये काही व्ह्यूजसाठी केलेला नाही, फक्त मी तुम्हाला इथून मागचं जे SSCचं जे डाटा अनालिसिस केला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तर SSC JD 2026ला मित्रांनो 25,487 नोटिफिकेशनमध्ये वॅकन्सी आल्या त्या. मग ज्यावेळेस SSC JDचं नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस त्यांनी फक्त 25,487 वॅकन्सी दिलेल्या होत्या. तर मित्रांनो इथून मागं जर SSC JDनं बघितलं तर 2023ला पण वॅकन्सी आली. त्यावेळेस पण SSC JDच्या जवळपास 27,000 वॅकन्सी होत्या. नंतर वाढून ते 46,000 झाले मित्रांनो 2024ला पण. आणि 2025ला पण पहिल्यांदा वॅकन्सी आल्या होत्या 39,000 आलेल्या होत्या, म्हणजे 39,500 का काहीतरी अशा वॅकन्सी आलेल्या होत्या. नंतर वॅकन्सी वाढून जवळपास नंतर वॅकन्सी वाढल्या त्या 14,900 का काहीतरी, म्हणजे असं सगळं टोटल 2025ला वॅकन्सी झाल्या होत्या 53,000. तर मित्रांनो ह्यावेळेस बघा सगळ्यात जास्त म्हणजे ह्यावेळेस जागा वाढण्याचे चान्स म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला. आधी सगळ्या 2025ला कुठल्या कुठल्या पोस्टला किती वॅकन्सी होत्या आणि किती जागा आलेल्या होत्या मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर ऐका फक्त. तर BSFला सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो 616 जागा आलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत BSFला मित्रांनो सगळ्यात जागा जास्त येत असतात, पण BSFला फक्त 616 जागा आलेल्या आहेत. आणि दुसऱ्या नंबरला CRPFला पण 5,490 जागा आलेल्या आहेत मित्रांनो. BSF आणि CRPF आपल्या भारतातील सगळ्यात मोठी फोर्स आहे पॅरामिलिटरीमध्ये. तर समजून घ्या मित्रांनो ह्या दोन ह्याच्यामध्ये तर जागा वाढण्याचे चान्स आहेतच. CISFला 14,000 वॅकन्सी आहेत मित्रांनो. SSBला 1,764 वॅकन्सी आहेत. ITBPला 1,293 वॅकन्सी आहेत. आसाम रायफलला 1,706 वॅकन्सी आहेत आणि SSFला 23 वॅकन्सी आहेत. आणि NCB आणि NIAला वॅकन्सी कुठलेही आलेले नाहीत. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये SSFचा तर काही विषय येत नाही. SSF हे ऑल इंडिया कटअप लागते, त्यामुळे आपण ह्याच्यात SSCच्या वॅकन्सी धरलं नाही धरलं तर काही नाही, पण ते ऑल इंडिया कटअप लागते. आणि ह्याच्यामध्ये जवळपास सगळे तिकडे UP बिहारचेच पोरं लागतात शक्यतो तर मित्रांनो, कारण का ह्याच्यामध्ये 150+ मार्क घेणारच पोरं लागतात आणि ते पण SSFच्या 23च जागा आहेत ह्यावेळेस. तर मित्रांनो ह्यावेळेस जागा वाढण्याचे चान्स ह्याच्यामुळे आहेत जास्त आहेत मित्रांनो, कारण का आपल्या भारतामध्ये पॅरामिलिटरी फोर्समध्ये जेवढ्या पण आता पॅरामिलिटरी फोर्स आहे त्यामध्ये BSF आणि CRPF सगळ्यात मोठे फोर्स आहेत मित्रांनो. आणि ह्या फोर्सला बघा BSFला आतापर्यंत इथून मागे जे तुम्ही सगळ्या नोटिफिकेशन उलटून बघा मित्रांनो, उघडून बघा, त्याच्यामध्ये BSF आणि CRPFला जवळपास सगळ्यांना सेम जागा आलेल्या असतात मित्रांनो. कारण का BSF ही सगळ्यात मोठे पॅरामिलिटरी फोर्स आहे आणि BSFला सगळ्यात 616 जागा फक्त आलेल्या आहेत मित्रांनो. तर सांगायचं एवढंच की आतापर्यंत इथून मागं तर एवढ्या कमी जागा आलेल्या नाहीत. म्हणजे हे आपल्याला 616 जागावरून कळते आपल्याला मित्रांनो की BSFमध्ये 100% जागा वाढणार आहेत. आणि मित्रांनो ह्या जागांचं लवकरात लवकर नोटिफिकेशन येईलच बघा, SSC कडून आपल्याला अपडेट कळणच. आणि CRPFमध्ये पण याच्यामध्ये पण जागा वाढण्याचे चान्स आहेत. CRPFच्या पण 10,000+ जागा येत असतात मित्रांनो, पण ह्यांनी CRPFच्या 5,490 जागा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो BSF आणि CRPFमध्ये ह्या दोन ह्याच्यामध्ये तर 100% जागा वाढण्याचे चान्स आहेत. आणि त्यामध्येच पुन्हा BSFनं पण मागच्या महिन्यामध्ये ह्या 2-3 महिन्यामध्ये त्यांची एक बटालियन त्यांनी पण 5 का 6 बटालियन काहीतरी अशा बनवण्याचे प्रस्ताव मांडला होता, म्हणजे लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडला होता. आणि लोकसभेमध्ये जो प्रस्ताव मांडला होता मागं किती 2-3 महिन्याखालीच मित्रांनो, तर 93,000 वॅकन्सी खाली सांगितली होती. म्हणजे जे पॅरामिलिटरी फोर्स आहे म्हणजे आता BSF, CRPF, CISF, आसाम रायफल, ITBP, NIA, NCB एवढे जे पॅरामिलिटरी फोर्स आहेत तर ह्याच्यामध्ये 93,000 वॅकन्सी खाली आहे म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये आकडा जाहीर केला होता. तर मित्रांनो याच्यामध्ये 100% जागा वाढण्याचे चान्स आहेत. आणि सगळ्यात जास्त जागा वाढण्याचे चान्स म्हटलं तर BSF आणि CRPFमध्ये जागा वाढण्याचे चान्स आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढंच की BSFमध्ये जवळपास अजून फक्त 616 वॅकन्सी आहेत आता सध्या. तर इथून पुढं मित्रांनो BSFमध्ये अजून 10,000 ते 12,000 वॅकन्सी वाढण्याची शक्यता आहे.
आणि त्याचसोबत मित्रांनो CRPFमध्ये पण 4 ते 5,000 वॅकन्सी वाढवून, कारण का BSF आणि CRPFमध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी येत असतात आणि ह्यावेळेस सगळ्यात कमी वॅकन्सी आलेल्या आहेत BSF आणि CRPFमध्ये. BSFमध्ये तर सगळ्यात कमी आलेले आहेत. SSC काय करते माहिती का, त्यांना आता नोटिफिकेशनची तारीख दिलेली असते, त्या तारखेला त्यांना नोटिफिकेशन द्यायचं असतं. मग प्रत्येक फोर्स करून काय त्यांना काही अपडेट गेलेले नसते. मग त्यांच्याकडे जेवढे अपडेट आले असते त्या अपडेटनुसार ते SSC वॅकन्सी जारी करतात. तर मित्रांनो, आपण असंच झालं असेल की ज्यावेळेस SSC नोटिफिकेशन येणार होतं त्यावेळेस तेवढ्या जागा रिकाम्या असतील, म्हणून त्यांनी फक्त 616 वॅकन्सीचं त्यांनी फक्त नोटिफिकेशन, आमच्याकडे अशा एवढ्या रिकाम्या जागा आहेत म्हणून त्यांनी दिलेलं असेल, म्हणून त्यांनी नोटिफिकेशनमध्ये फक्त 616 वॅकन्सी दिलेल्या असतील मित्रांनो. पण अजून पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, जागा वाढण्याचे चान्स भरपूर आहेत. कारण का BSFमध्ये जागा कमी आलेल्या आहेत आणि बाकीच्या फोर्समध्ये पण, म्हणजे बाकीच्या फोर्समध्ये पण येत असते तेवढ्या, पण त्याच्यामध्ये पण थोड्याशा 550 अशा जागा वाढतीलच. पण सगळ्यात जास्त जागा वाढण्याचे चान्स म्हटलं तर BSF आणि CRPF. कारण का त्याच्यामध्ये आता आपण तुम्हाला सांगितलं मित्रांनो, 616 जागा आल्यात आणि 5,490 आल्यात, म्हणून त्याच्यामुळे तर 100% जागा वाढण्याचे चान्स आहेत मित्रांनो. काय नाही, फक्त तुम्ही ज्यांना कोणाला चांगले मार्क आलेले आहेत आणि जागा वाढण्याचे 100% चान्स आहेत मित्रांनो. कारण का इथून मागं बघा, मी बघितलेलं आहे नोटिफिकेशन प्रत्येक वर्षी SSCनं पहिल्यांदा जेवढ्या जागा आल्या त्याच्यानंतर त्यांनी जागा वाढवलेल्याच आहेत. आन्सर की आल्याच्यानंतर ते जागा वाढवतात आणि मित्रांनो 100% जागा वाढणार आहेत. येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये नोटिफिकेशन येईल SSC कडून, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल मित्रांनो जागा वाढलेल्या असतील. त्यामुळे आपापली तयारी चालू ठेवा, आपापलं ग्राउंड करा मित्रांनो. ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी पण अभ्यास पण करा. जर ज्यांना कोणाला वाटत असेल आपल्याला मार्क कमी असतील, मग आपलं सिलेक्शन होईल का नाही, जागा वाढतील का नाही, तर मित्रांनो तुम्ही 2027ची पण तयारी ठेवा. आणि एक टाईम फक्त 5 किलोमीटर SSC GDला ग्राउंड आहे, त्याच्यामुळे एक टाईम तुम्ही ग्राउंड पण चालू ठेवा. आणि त्यासोबतच SSC GD 2027ची पण भरतीची तयारी चालू ठेवा मित्रांनो. आणि SSC GDच्या लवकरात लवकर मित्रांनो जागा वाढतील बघा. तुम्ही तुमचा अभ्यास पण करत राहा आणि त्यासोबतच आपलं SSC GDचा 2026चा पण ग्राउंडची पण फिजिकलची चालू ठेवा. लवकरच 2026च्या जागा वाढल्याचं, म्हणजे वॅकन्सी वाढल्याचं नोटिफिकेशन येईल मित्रांनो. चांगली गोष्ट, चांगली खबर, चांगली गोष्ट आहे मित्रांनो. ती वाढल्याच पाहिजे जागा, ह्यावेळेस जागा कमी आलेल्या मित्रांनो. तर मित्रांनो, हेच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती म्हणून व्हिडिओ बनवलेला मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तुम्ही कुठून व्हिडिओ बघता, कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघता मित्रांनो, ते जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचे मार्क पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता मित्रांनो ते तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा झाला वाटला ते पण सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं चॅनल आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, त्याला पण जॉईन व्हा मित्रांनो. त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची भरती आली तरी आपण त्याच्यावर अपडेट देत असतो. महाराष्ट्र नाही, सगळ्या भारतामध्ये कुठलीही भरती होते मित्रांनो, सगळ्यात अपडेट देतो. आणि आपल्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करा मित्रांनो, त्याची पण लिंक आपल्या ह्याच्यामध्ये देतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जेवढं आपलं जर लवकरात लवकर जास्त सबस्क्राईब होतील तेवढ्या मित्रांनो आपण यूट्यूबवर मॅथ, रिजनिंग आणि मराठीमधून GSचे लेक्चर चालू करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच. जय हिंद मित्रांनो.